Good morning, everyone. In last lecture, we were learn audit evidence. Okay, we all know audit evidence is very important thing for preparation of audit audit report. Okay, so that's why here we clear some concept. Those are important for audit evidence. First is a reliability. So रिलायबिलिटी कॉन्सेप्ट काय आहे बघूया आपण जे ऑडिट एव्हिडन्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. पॉईंट नंबर फर्स्ट इज जनरलायझेशन. द रिलायबिलिटी ऑफ ऑडिट इज इन्क्रीज वेन इट इज ऑब्टेन देम इंडिपेंडंट सोर्सेस आउटसाइड द एंटिटी. जसं आपण सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये, आपण जे ऑडिट एव्हिडन्स कलेक्ट करणार आहोत ते फक्त इंटरनल सोर्सेसमधून कलेक्ट करायचे आहेत का हो? नाही. तर तो एक कुठेतरी बायसनेस होऊन जाईल असं म्हणायला हरकत नाही. दॅट इज वाय रिलायबिलिटीमध्ये आपण सांगतोय की आपण इंडिपेंडेंटली सोर्सेस आउटसाइडर कन्सिडर करणं महत्वाचं आहे. तर आपण त्याला रिलायबिलिटी असं म्हणू शकतो. Second, the reliability of audit evidence that is generated um, internally is increased when it is related control, including thereover is preparation and maintenance imposed by the entity are effective. आणि जसं इंटरनल कंट्रोल मधून जर आपण काय केले, रिपोर्ट कलेक्ट केले, तर काय होणार आहे, ती एक इफिशियन्सी आपल्याला बघायला मिळेल. जर इंटरनल कंट्रोल स्ट्रॉंग असेल तर काय करेल, ती इम्पॅक्ट करेल. एक मिनिट. ऑडिट एव्हिडन्स ऑब्टेन direct by the auditors is more reliable than the audit evidence obtained indirectly or by the influence. ओके, कारण तुमचे ऑडिट एव्हिडन्स काय करणार आहेत तर डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या रिपोर्टवरती इन्फ्लुएन्स करतात. ओके, सो so this is very important. Next, audit evidence is a documentary form where paper, electronic, or other medium is more reliable than audit evidence obtained rarely. असं बऱ्याच वेळी रेअरली होऊ शकतं की तुमचे रिपोर्ट काय आहेत, रिलायबल आहेत अदर दॅन evidence. सो ऑडिट evidence provide by original document. काय सांगतोय आपण, ऑडिट evidence provided by the original document is more reliable than the audit evidence provided by photocopies or facsimile or documents that have been forms digitized or otherwise transfer into the electronic form. जसं आपल्याला माहिती आहे की एखादा डॉक्युमेंट एव्हिडन्स किंवा त्याची क्लॅरिटी ही क्लिअर आहे किंवा राईट आहे हे आपण कधी म्हणतो, जेव्हा ते ओरिजिनल असेल तरच. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं इथे, ऑडिट एव्हिडन्स प्रोव्हाइडेड बाय ओरिजिनल डॉक्युमेंटेशन इज अ मोर रिलायबल. तरच ते काय असणार आहेत, मोर रिलायबल असणार आहेत रादर दॅन ऑफ अ फोटोकॉपी. जसं आपण म्हणतो ना की आपली एखादी फोटोकॉपी असेल तर त्याला आपण ओरिजिनल म्हणतो का हो? नाही. तर रिलायबल कधी असेल, कोणतंही ओरिजिनल डॉक्युमेंट हे रिलायबल आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट, हे लक्षात ठेवा. Next, Standard of Auditing 240 revised deals with the circumstances where the auditors has reason to believe that the document may not be authentic or may have been modified without disclosing the auditor. आता स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 214 मध्ये काय सांगितलेलं आहे, deals with the circumstances. 214 deals with the circumstances where the auditors has reason to believe that the document may not be authentic or may have been modified. तर त्याचं रिझन तो काय करू शकतो, याच्यामध्ये देऊ शकतो की ते ऑथेंटिक का वाटलं किंवा का वाटलं नाही किंवा काही मॉडिफिकेशन काय असतील, तर तो ऑडिटर 214 स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंगमध्ये त्याच्या अंडर तो रेकॉर्ड करू शकतो. फर्स्ट पॉईंट जनरलायझेशन क्लिअर झाला का बघा. सेकंड पॉईंट आहे रिलायबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन प्रोड्यूस बाय अ मॅनेजमेंट एक्सपर्ट. सो अन एक्सपर्ट इज अ पर्सन हू पोसेस स्पेसिफिक स्किल, नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन अ पर्टिक्युलर फील्ड अदर दॅन अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. आता प्रोफेशनल पर्सन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याकडे काहीतरी स्पेसिफिक स्किल आहे, नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यांना आपण प्रोफेशनल एक्सपर्ट असं म्हणतो. सो द ऑडिटर ड्युरिंग द कोर्स ऑफ अन ऑडिट may have to place reliance on the work of an input
An auditor may seek to obtain either independently or from the client audit evidence by the report, opinion, valuation and statement of expert. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटर काय करेल तर इंडिपेंडंटली रेकॉर्ड करेल. कारण जसं आपल्याला माहिती आहे की अकाउंटंटचं एखादं ओपिनियन किंवा ऑडिटरचं ओपिनियन एखाद्या बुक्स ऑफ अकाउंटकडे बघण्याचा अप्रोच हा वेगळा आहे रादर दॅन एक्सपर्ट पर्सनॅलिटी इन अ मॅनेजमेंट. नेक्स्ट इज the auditor should satisfy himself regarding the expert's skill and competency by considering his professional qualification, experience, and reputation in the field which audit is seeking evidence. एक minute. Next, बघा काय सांगितलंय पुढे. The auditor should satisfy himself regarding the expert skill and competency by considering his professional qualification, experience, and reputation in the field which the auditor is seeking evidence. आता ऑडिटरने जे जे एव्हिडन्स बघितलेले आहेत घेतलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जो एक्सपर्ट स्टाफ आहे त्याचं स्किल आहे कॉम्पिटन्सी आहे त्याचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे आणि त्याने दिलेली जजमेंट आहेत तो तो काय करेल तर कन्सिडर करेल. The nature, timing, and extent of the audit procedure in this relation may be affected by nature and complexity of the matter to which the management expert relates, evaluating to be based on the expert relating with the client, work performed by management expert in nature, scope, and objective. Risk of material misstatement, previous experience by the auditors for the work performed by the expert to level of the knowledge and experience processed by the auditor in the field of management expert. So these are the general procedure of the auditors relating to the specific expert. Third point is a competence, capability, and objectivity of management expert. For this purpose of the standard, competency means natural and level of expertise of the management expert. Capability means the ability of management expert to exercise the competency in the circumstances. तर आता इथे आपण काय बघतोय तर त्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटीची किंवा एक्सपर्टची कपॅबिलिटी काय आहे. Okay, so the objectivity means that the possible effect that bias, conflict of interest of the influence by other may have on a professional or business judgment of the management expert. The auditor shall evaluate whether the auditor's expert has the necessary competence, capability and objectivity of the audit purpose. लक्षात ठेवा हे ऑडिटर का करतोय बरं. हे सगळं ऑडिट पर्पजसाठी बघतोय की जो एक्सपर्ट आहे मॅनेजमेंट एक्सपर्ट त्याची कपॅबिलिटी काय आहे त्याची कॉम्पिटन्सी काय आहे त्याची ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे तो कशा पद्धतीने काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतोय हे सुद्धा महत्वाचं असणार आहे ऑडिट एव्हिडन्समध्ये. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट कंटिन्यू करू. ऑब्टेनिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ द वर्क ऑफ द मॅनेजमेंट एक्सपर्ट. So, it obtaining an understanding of the work of management expert, the auditor need to obtain an understanding of the relevant field of expert. Okay, so relevant field of expert अंडरस्टँड करणं महत्वाचं असेल. त्यामध्ये काय आहे बघा. अंडरस्टँडिंग कॅन बी ऑब्टेन अबाउट द रिलेव्हंट फील्ड ऑफ द एक्सपर्ट which auditor's determination of whether the auditor has expertise to evaluate the work. So auditor कसा असला पाहिजे एक्सपर्टाईज असला पाहिजे इव्हॅल्युएट ऑफ वर्क ऑफ द मॅनेजमेंट एक्सपर्ट. Then it consider of the management expert field relevant of to auditors understanding may includes. आता याच्यामध्ये काय इन्क्लूड करणार आहेत ऑब्टेनिंग अंडरस्टँडिंग ऑफ द ऑडिट वर्क मॅनेजमेंट मध्ये. वर्क परफॉर्म बाय एक्सपर्ट, his area of specialty within it that be relevant to the audit, any professional or other applicable standard and regulatory or legal requirement complete केलेले आहेत का हे ऑडिटर्स चेक करेल. appropriate assumption and method are used by the management expert which are generally accepted within that is expert field. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटर काय करेल बघेल.
फिफ्थ पॉइंट आहे इव्हॅल्युएटिंग अँड अप्रोप्रिएशन ऑफ मॅनेजमेंट एक्सपर्ट वर्क. Factors to be considered while calculating appropriateness of the work of the management expert. So management expert work appropriately calculate करण्यासाठी कोणत्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील बरं? तर फर्स्ट आहे एक्सपर्ट फाइंडिंग और कन्क्लुजन देअर कन्सिस्टन्सी. हे ऑडिटरला बघायला लागेल आणि रिझनेबल प्रपोर्शन काय आहे, ॲप्रोप्रिएशन काय आहे हे ऑडिटर बघेल आणि विथ अदर एव्हिडन्स. Second, there should be the relevant and reasonableness of the significant assumption and method used by expert. तर एक्सपर्टने वर्क कंडक्ट करण्यासाठी कोणते रिझनेबल अझम्पशन यूज केलेले आहेत, सिग्निफिकंट अझम्पशन यूज केलेले आहेत हे सुद्धा ऑडिटरला बघावं लागेल. And last, the sources data used by the expert should be relevant, complete and accurate. तर मॅनेजमेंट एक्सपर्टने कोणता डेटा यूज केलेला आहे, तो रिलेव्हंट आहे का, तो कम्प्लीट आहे का, ॲक्युरेट आहे का, ऑडिटर बघेल. देन अँड लास्ट पॉइंट आहे इन्फॉर्मेशन प्रोड्यूस्ड बाय द एंटिटी अँड यूज फॉर द ऑडिटर्स पर्पज. So information produced by the entity that used for the conducting audit procedure should be complete and accurate for the audit to obtain relevant audit evidence. हे सगळं रिलायबल ऑफ ऑडिट एव्हिडन्सच्या अंडर बघतोय, विसरू नका आपण. तर आपण त्याला रिलायबल कधी म्हणू, ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटर काय करतोय तर चेक करतोय. दॅट इज while auditing revenue by applying standard price to record sales volume is affected by the appropriateness of the price information and the completeness and accuracy of the sales volume data. म्हणजे जर तुमच्याकडे डेटा ॲक्युरेट असेल तर तो एक ॲप्रोप्रिएटनेस आहे असं म्हणता येईल. In some case, the auditors may intended to use information produced by the entity of the other audit purpose. आणि तो अदर ऑडिट पर्पजसाठी सुद्धा सेम एंटिटी काय करू शकेल तर यूज करू शकेल. ओके, सो रिलायबिलिटी काय आहे आणि ऑडिटर ती कशा पद्धतीने इन्क्रीज करू शकतो. जास्तीत जास्त तुमचं ऑडिट एव्हिडन्स रिलायबल होण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑडिटर शुड फोकस ऑन मॅनेजमेंट एक्सपर्ट, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि मग त्या एक्सपर्टच्या अंडर तो कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करतोय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर अप केलेलं आहे. होप सो तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.